नमस्कार. दिनांक 22 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे तुझ्या घरी विटाळ होतो. गणपती उत्सवात कीर्तन चालू असताना गणेश हरी सोमनी यांचे घर सोडून महाराज निघाले. त्यांनी असे जाऊ नये म्हणून गणेश हरी विनवीत असता महाराज म्हणाले, तुझ्या घरी आम्हास विटाळ होतो. शेवटी निरुपाय होऊन त्यांनी परत केव्हा याल असे विचारले असता महाराज म्हणाले, आंब्याच्या दिवसात येऊ. माणसाने नीतिमान असावे, शीलवान असावे, छंदी असू नये असे महाराजांचे सांगणे असे. स्वतः महाराजांचे वागणे निर्मळ असे. ते लोकांच्या समोर त्यावेळी जसे आदर्शवत होते तसे आजही आहे. तरीही लोकांना क्षणिक सुखाची, क्षणिक मोहाची भूल पडून स्खलित व्हायला होते. याचे कारण देवाशी जे सतत अनुसंधान असावे ते राखले जात नाही हे असते. मोहाचे क्षण अवतीभवती असतात. त्यामुळे सुखामागून सुख शोधणे आणि भोगणे यातून डोके वर काढावयास फुरसतच मिळत नाही. गणेश हरी सोनींचे असेच झाले. घर गृहस्थ उत्तम होती. नोकरी चांगल्या पगाराची, मान सन्मानाची, अधिकाराची होती. प्रत्यक्ष महाराजांसारखी दिव्य विभूती घरी येत होती. तरीही छंद फंद करण्याचा मोह गणेश हरींना व्हावा हे नवलच होते. पावला वेळ सत्कारणी लावण्याऐवजी एका बाईच्या नादात वाया घालवित होते. महाराजांना हे आवडणे शक्यच नव्हते. तुझ्या घरी विटाळ होतो असा स्पष्ट शब्दात त्यांनी आपली नापसंती व्यक्त करीत त्यांचे घर सोडले. त्यासाठी वेळ निवडली होती ती गणेशोत्सवाची, त्यात कीर्तनाची, तीही मध्यरात्रीची, पावसाची रिपरिप चालू असतानाची. त्यावेळी त्या नारायणाचे घर सोडावे हे संकेत पूर्ण होते. त्या पाठोपाठ लक्ष्मी जाणार हे उघड होते. हे सर्व आगामी संकटाची, अशुभाची चाहूल देणारेच होते. आंब्याच्या दिवसात येऊ हा संकेतही तुझे दुर्दिन संपल्यावर आणि सुबुद्धी सुचल्यावर येऊ अशा अर्थाचाच होता. बरोबरच आहे. दुर्बुद्धी आहे तेथे देव राहत नाही. दुर्दैवाचे फेरे संपल्याशिवाय सुबुद्धी सुचत नाही. ती शाबूत राखण्यासाठी दैवी उपासनेचे आणि सत्संगाचे दृढ संस्कार असावे लागतात. तहान लागल्यावर विहीर खणून म्हणून चालत नाही. ती सोय आधीपासूनच करावी लागते. गणेश हरींची नोकरी मान मरातब जाऊन दुर्दशा झाली. गणेशोत्सव म्हणजे बुद्धीच्या देवाचा, विघ्नहर्त्याचा उत्सव. कीर्तन म्हणजे बुद्धी प्रामाण्याचे महत्व आणि उदो करणारे गुणगान. मध्यरात्र ही माया ममतेची, देहबुद्धीची उत्कट वेळ. पावसाची रिपरिपी प्रापंचिक आसक्तीच्या चिखलात रुतण्याची नांदी अशी सर्व सूचक लक्षणे महाराजांनी दाखवली होती. तरीही सुंब जळला तरी पीठ जळत नाही असे म्हणतात, तेच गणेश हरींचे झाले. मग मात्र महाराजांनी त्यांची कडक आर्थिक नाकेबंदी केली. तेव्हा छंदफंद सोडण्यापासून त्यांना गत्यंतर उरले नाही. ते वठणीवर येताच म्हणजे त्यांना आपल्या वर्तनाचाच पश्चाताप होताच त्यांचे दिवस आंब्याचे म्हणजे चैत्र पालवीचे झाले. महाराजांनी अचानक येऊन 2 आंबे त्यांच्या पदरात टाकले व ते अदृश्य झाले. बडोद्याकडे गणेश हरींना मामलातीची नोकरी मिळाली व परत सुस्थिती आली. धन्यवाद.